हाय हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवायला घेतला आहे, बनवायला तर घेतला आहे. माहीत नाही कितीपर्यंत एंड करेन आणि किती करेन, कारण की खूप असे व्हिडिओ पडलेले जे की मी बनवायला घेतले, पण ना त्यांचा एंड झाला ना त्यांची एडिटिंग झाली. तर तेच मला हसायला येते. तर ठीक आहे, बघू. आज तर मी पूर्ण करून अपलोड करण्याचा प्रयत्न 100% करणार आहे. 99% म्हणूया आपण, 99% करणार आहे. बघूया, चला. तर आता इकडे ना चहा ठेवला आणि तिकडे पोहे गरम करायला ठेवलेत. त्यांचा नाश्ता झाला आहे, माझा व्हायचा बाकी आहे. मी सगळी कामं उरकल्यानंतर नाश्ता करते असं. आणि इग्नोर दिस, हे हा जो कलर आला आहे ना, ती चुकीची मेहंदी लावल्यामुळे आला नाही, तर मी ब्लॅक मेहंदी लावते आणि मला इथेच खूप जरा वाईट होतात केस. तर काय करणार. मी डार्क ब्राऊन मागितला होता आणि तो ब्राऊन निघाला. मी काही वाचलंच नाही, बघितलं नाही. नेहमी जी मेहंदी होती भिजवली आणि लावली, तर तो असा रेड कलर आलेला आहे. चला, तर बघू. आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, नाश्ता करूया. नाश्ता वगैरे करून झाला. त्याच्यानंतर प्रथमच्या पप्पांना जायला थोडासा वेळ होता, म्हणून म्हटलं आज शुक्रवार आहे, मच्छी आणूया. मग त्यांना घेऊन मी पनवेलच्या मच्छी मार्केटमध्ये गेले. मच्छी वगैरे आणली. त्याच्यानंतर मी इथे हे कोळंबीचा रस्सा बनवलेला आहे आणि मस्त झाला आहे खरंच. मी म्हणजे खाऊन झाल्यानंतर संध्याकाळी ही एडिटिंग करते व्हिडिओची. खरंच खूप टेस्टला ना अप्रतिम झाला होता यावेळेला. वाटण घालून मस्त मी वाटण वगैरे केलं आणि मस्त कोळंबीचा हा रस्सा बनवला. ॲक्च्युली आता शूट घ्यायची तेवढी सवय राहिलेली नाही आहे, त्यामुळे तेवढं लक्षात राहत नाही की मला प्रत्येक वेळेला शूट घ्यायचं आहे. आणि इथे ही मच्छी मी फ्राय करण्यासाठी त्याला मॅरिनेशन करून ठेवलं होतं, हळद मीठ वगैरे लावून सगळं. तर इकडे माझं पीठ पण मळून झालेलं होतं आणि भाताचं कुकर देखील लावून झालेला होता. तर ऑलमोस्ट जेवण झालेलं होतं. प्रथम आलं की त्याला गरम गरम चपात्या आवडतात, मग त्याला गरम चपाती आणि मच्छी फ्राय देईन. आणि इथे माझ्या बाल्कनीमध्ये किती सुंदर फूल आलेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. कशाचं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आत्ताच मी सांगणार नाही, मी नंतर सांगेन तुम्हाला. तर इथे हे इकडे आहे ते वरती दाखवलं तुम्हाला, ते नीट नाही दाखवता आलं मला. ते कुबेराचं झाड आहे आणि हे बघा, हे आहे फूल जे आलेलं आहे ते. मला नक्की मी नंतर सांगेनच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, पण इथे मी आता उभा व्हिडिओ घेतलेला, त्यामध्ये व्यवस्थित आलं नाही. मला नक्की कमेंट करून सांगा हे कशाचं फूल आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर प्रथम पण ट्युशनला गेला आणि मीही त्याच्यासोबतच निघाले. मला जायचं होतं वाशीला छोट्या बहिणीकडे. तर माझं काही काम होतं, त्या कामानिमित्त मी निघालेले आहे. छोट्या बहिणीकडे ट्रेननी चाललेली आहे. आणि म्हटलं आज काही पाऊस पण नव्हता, येऊन जाऊन होता, असं काही कंटिन्यू लागून नव्हता पाऊस. म्हटलं आज चला, आज ते माझं काही काम होतं, तर म्हटलं तेही करून येऊया, म्हणून मग मी निघाले होते छोट्या बहिणीकडे. आणि रिटर्न येताना मी इथे ट्रेनमध्ये थोडीशी शॉपिंग केली. तर म्हटलं चला व्हिडिओ करूया, आठवलं मग पटकन केला. तर इथे मी मोठा एक क्लिप घेतला, मला खूप दिवस झाले पाहिजे होता. ट्रेनमध्ये माझं आता सहसं जाणं येणं होत नाही, त्यामुळे हा क्लिप घेतला मी. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मस्त देवाची बत्ती वगैरे लावली आणि चहा घेतला. प्रथमही तोपर्यंत मी येईपर्यंत प्रथम आलाच होता. मस्त दोघांनी चहा घेतला. त्याला पण भूक लागलेली, म्हणून मग बिस्किट दिली त्याला. आणि येताना मी फ्रूट्स घेऊन आले. आता इथे हे काळं दिसतंय तुम्हाला, पण हे डाळिंब काळं नाही आहे, चांगलं आहे ते ॲक्च्युली. तर येताना मी डाळिंब आणली आणि सध्या सीताफळांचं सीझन चालू झालेलं आहे, त्यामुळे सीताफळं दिसली, थोडी कच्ची होती पण पिकतील ती. मग येताना मी सीताफळं घेतली, बत्ती लावली देवाची, चहा घेतला आणि निवांत बसले थोडा वेळ. कारण की जेवण तर मी सकाळी बनवलेलं आहे, चपात्या वगैरे करायच्यात, तर म्हटलं मी निवांत करेन आता. आणि गुड मॉर्निंग. पुन्हा हा दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ स्टार्ट केलेला होता. त्या व्हिडिओचा मी एंड केलाच नाही, कारण की खूप छोटा झाला होता. तर म्हटलं एक रेसिपी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करूया. आता मी मुगाचे डोसे बनवत आहे. तर इथे मी रात्रभर भिजवलेले मूग घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घातले होते. म्हणजे 1.5 वाटी मूग असेल तर अर्धाच वाटी तांदूळ घातलेत, कारण की आपण भिजवणार नाही आहोत, लगेच करणार आहोत त्यामुळे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे दही, हिरवी मिरची आणि थोडंसं पाणी टाकून असं इथे बॅटर बघताय असं सरसरीत वाटून घेतलेलं आहे, पूर्ण बारीक करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी चटणीसुद्धा करून घेतलेली होती. आणि आता ह्याचे मी तुम्हाला डोसे काढून दाखवते. जर हिरवे मूग घरामध्ये कोणी खात नसतील तर असे डोसे करून पहा, खूप छान बनतात आणि हेल्थसाठी सुद्धा खूप छान असतात. त्यामुळे नाश्त्याचं एक बेस्ट ऑप्शन आहे. टिफिनसाठी सुद्धा मुलांना तुम्ही देऊ शकता आणि ह्याला फर्मेंट करायची पण गरज नसते.
हे लगेच एका रात्रीत भिजवून दुसऱ्या दिवशी ह्याचे डोसे तुम्ही वाटून लगेच करू शकता. खूप नरम आणि सॉफ्ट होतात. आणि तांदळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं आहे, मुगामुळे खूप सॉफ्ट होतात हे. आता इथे किती छान जाळी पडली आहे बघू शकता तुम्ही. तर चटणी नाही केली, नुसते चहासोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. पण मी इथे चटणी बनवलेली होती आणि मस्त चहा आणि नाश्ता केला. आणि इथे मी शेवची चिक्की आणली होती मार्केटमधून येताना. ह्याचं पूर्ण पॅकेट घेऊन आली होती मी. मला खूप आवडते ही. कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. मला ही शेवची चिक्की खूप म्हणजे खूप आवडते. अगदी लहानपणापासून मला खूप आवडते. पहिली तर वानाकडे ना ही 4 आण्याला 1 मिळायची, तेव्हा मी खायची. आणि तेव्हा ना खूप छोटी साईज होती याची, अगदी चौकोनी एकदम छोटीशी असायची, तेव्हा मी खायची. तर तिथपासून मला ना ही खूप आवडते. तर मी पूर्ण पॅकेट घेऊन आले होते. तर व्हिडिओचा एंड मी केला नव्हता. 2 दिवस असाच व्हिडिओ चालू होता आणि फायनली एडिटिंग केलेली आहे मी व्हिडिओची आणि हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. तरी 2 दिवस लागले मला. होय नाही करता, एडिटिंग करता, टाकू नको टाकू, मन बनवलं आणि म्हटलं चला पोस्ट करूया. तर चला, छोटासा बनवला आहे, एक 6 ते 7 मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत ते नेहमी पाहतात मला, मी त्यांना खूप मिस करते. तर नक्की कमेंट करा आणि कसं वाटला तेही सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप जुनं चॅनल आहे माझं, खूप म्हणजे जवळ 4 वर्ष झाली. मी खूप कंटिन्यू केलं, 2 वर्ष तर मी पूर्ण कंटिन्यू केलं. पण निराशा जास्त करून येते, त्यामुळे एवढं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, बट तरी पाहिजे तेवढं हे रिस्पॉन्स येत नाही चॅनलकडनं. म्हणून मग मी थोडंसं कंटाळा करते. आणि आता तेवढं झालं आहे की यार एवढं करतो पण असं काहीच ग्रोथ होत नाही, त्यामुळे मग थोडंसं मन नाराज होतं आणि मग इच्छा होत नाही व्हिडिओ बनवायची, असं होतं. कारण की मेहनत पण खूप आहे व्हिडिओच्या पाठी, तुम्हाला जरी हा व्हिडिओ 5 ते 6 मिनटाचा दिसत असला तरी. चला ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला आवडला व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आवडला असेल, पहिल्यांदा बघत असाल तरीसुद्धा. चला पुन्हा भेटूया जेव्हा कधी आता व्हिडिओ बनवेन तेव्हा. तोपर्यंत बाय बाय.